वेलकम बॅक टू आज काय बनवायचे ज्यामध्ये आपण बनवत आहोत पालकचं गरगटं. ताजी भाजी पालक ज्यामध्ये तुम्हाला आवडतील त्याही भाज्या टाकू शकतात जसं की आळू, चाकवत. मी फक्त पालकच घेतला. ओल्या शेंगा, हरभऱ्याची डाळ घालून पालक मस्तपैकी कट करून कुकरला शिट्टी घ्यायची आणि शिट्टी देऊन झाली की ते चांगलं गरगटायचं. त्यामध्ये आपण छोटंसं वाटण घालणार आहोत. ज्यात 1 चमचाभर खोबरं, खोबरं जास्त नाही घ्यायचं, मिरची, जिरं आणि 3-4 टीस्पून ऑफ बेसन. हे वाटून झालं, की गरगटून घेतलेल्या पालकामध्ये ते वाटण टाकायचं. देन फोडणी करायची लसणाची. लसूण चांगला ठेचून घ्यायचा. ठेचून घेतलेला लसूण चांगला ब्राऊन झाला पाहिजे. त्यामध्ये टाकायचं हिंग, हळद, कढीपत्ता. आज मी हळद फोडणीत घालायला विसरली, त्यामुळे वरून टाकली. इट्स ओके आपल्यालाच खायचं आहे ना. त्यानंतर त्यामध्ये आहे मेन इन्ग्रीडियंट्स विच इज चिंच आणि गूळ, विच मेक्स द डिश व्हेरी टेस्टी अँड बेटर. माझ्याकडे होता गोडा मसाला, सो तोही मी घातला. तुमच्याकडे नसेल, तुम्ही गरम मसाला घातला तरी चालेल किंवा नाही काही घातलं तरी चालेल. ते वाटण इज फेअर इनफ. आणि काय मग खळ उखळ. उकळलं की मस्त ताटात घ्यायचं वाटीत आणि चमच्याने खायचं किंवा चपाती अँड एन्जॉय इट विथ गरम-गरम भात अँड तुपाची धार. तुम्ही नक्की हे करून बघा आणि मला सांगा, काय म्हणता तुम्ही या डिशला? अँड सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय. एन्जॉय पालकचं गरगटं.